मॅरेथॉन कंपनी या बिल्डरनी भूमाफिया म्हणून ज्या स्थानिक भूमिपुत्रांच्या ज्या जमिनी त्यांना करारनामा करून त्यांच्या भूमिपुत्रांच्या ज्या दिशा त्या लोकांना असून ज्या जमिनी घेतलेल्या त्या जमिनीच्या बद्दल जे इथल्या स्थानिक भूमिपुत्रावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पहिल्यांदा तुम्ही उपोषणाला बसल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभारी आहे. कारण संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. आज आपण पाहतो आपल्याला म्हणजे तुम्ही तर माय म्हणजे आईच्या स्वरूपाच्या आहेत. तर लेकरू लढत असल्यावरच आपल्याला आई पण दूध पाजतो आणि आपल्याला आपल्या हक्कासाठी आपल्याला लढणं जरुरी आहे. याच्यामध्ये प्रत्येकाचे कदाचित विषय वेगळे असतील. करारनामा होतो, करारनामा जेव्हा होतो त्या करारनाम्यामध्ये अटी शर्तीच्या अधीन राहून करारनामा होतो आणि एखादा करारनामा झाल्यानंतर तर तो कधीच रद्द होत नाही अशातला पण विषय नाही. पण कधी कधी पैशाच्या अभावी काही म्हणजे बिल्डर लोकांकडनं आपण केस हारले जातो. पण जिद्द न सोडली, जिद्द आपण पकडून ठेवली तर आपल्याला कुठेतरी यश येईल. मला वाटतं तुम्ही रेरामध्ये कंप्लेंट केलेली आहे का? कारण महाराष्ट्र सरकारने आपण स्थानिक भूमिपुत्रांना ज्या शेतकऱ्यांना नेहमीच फसवत असतात यासाठी रेरा कायदा काढलेला आहे. आणि रेरा कायदा हा 95% म्हणजे बिल्डरच्या विरोधातच आहे. शेतकरी आणि जे फ्लॅट घेतात त्यांच्या बाजूने रेरा कायदा आहे. मी माझ्या मध्येच सनराईज टावर म्हणजे आमच्या कल्याण पाठात दत्त मंदिरच्या एकदम मागे तिथे टावर होता. त्या एका माझ्या मित्रानेच फ्लॅट घेतलेला होता. त्या तिथे जितेंद्र आव्हाड त्या मिनिस्टर होते, म्हणजे मुस्लिम व्यक्ती होता. त्याला 5 लाख त्याला नुकसान भरपाई भेटली फ्लॅट धारकाला. तुम्ही तर जमीन मालक आहेत. जर ठाणे महानगरपालिकेकडनं कुठला असेल ना तुमची कमिटीला पाहिजे तर तुम्ही वेळ द्या, आम्ही येतो. काय असेल जितकं मदत करायची होईल. कारण कसं माहिती का, नुसतं बसून किंवा भांडून उपयोग नाही. आपल्याला एखादा मुद्दा एक मुद्दा भेटला तरी आपल्याला आपला विजय होऊन जाईल. ते सर्व वाचून आपण त्या हिशोबाने तुमचा कोणी लिगल ॲडवायझर असेल त्याच्याकडनं आपण पण घेऊया. आणि मी ठाणे महानगरपालिकेच्या जे इंजिनियर आहेत, तुम्ही जर शेतकरी असाल तर थोडंसं समजलं तर आपण त्यांच्याकडे मी तुमची मीटिंग लावतो. आणि आपल्यावर खरोखर अन्याय झाला असेल तर आपल्याला पहिला प्रथम याला स्टे ऑर्डर घ्यावा लागेल. स्टे म्हणजे कुठून? कोर्टातनं नाही. त्यांना मला तुम्ही याला कामाला स्टॉप ऑर्डर करा, तर हा काम थांबवा. कारण आमच्या जमीन मालक आम्ही जे शेतकरी आम्हाला आमचा मोबदला मिळालेला नाही. तुम्ही जर सर्व तुमची टीम तुमची कमिटी असेल जर असाल तर आपण तुम्ही सांगा. कारण आता 2 दिवस थोडा मी सोमवारी बिझी आहे थोडा, ते आमच्या मंदिराचं काम आहे. मंगळवारी पाहिजे तर मी तुम्हाला तिथे अधिकाऱ्यांना जाऊन मी तिथे मीटिंग करून द्यायची जबाबदारी माझी. बाकी तुमचा विषय प्रत्येकाचं मला वाटतं वेगवेगळं असतील. आपण थोडासा एक सारांश काढून ते बघूया. कारण आपल्या शेतकऱ्यामुळं आज बघितलं ना, शेतकऱ्यामुळं आज सरकार टिकलंय, शेतकऱ्यामुळे सर्व टिकल्यात. आणि जर शेतकऱ्याला जर फसवणूक होत असेल तर मग आपल्या म्हणजे ज्यांनी दूध देऊन वाढवलं त्याचीच हत्या केल्यासारखा पाप या सरकारला किंवा त्यांना भोगावं लागेल. मी तुम्हाला जास्त तुमच्या जर खरोखर अन्यायाचा विषय असेल आपण ठाणे महानगरपालिकेकडनं शहर विकास त्यांचं जे आहे त्यांच्याकडनं मी मीटिंग लावायची जबाबदारी घेतो. तुमच्याकडे जे अन्याय झालाय ते तुम्ही तिथे स्पष्टपणे कागदपत्रे आपण दाखवूया. आणि राहिला विषय जर तिथे अजून मला जे असेल आणि रेराची पण आपण शेतकरी आपण कंप्लेंट करूया. रेराचं मी डायरेक्शन द्यायला आपण एक कॉमन रेराला वकील लागत नाही. जर तुम्हाला वकील असेल तर वकिलाची आवश्यकता नाही. मला माझी जमीन दिली, माझ्या जमिनीचं 30 महिन्यात 60 महिन्यात 70 महिन्यात जे असेल ॲग्रीमेंट मध्ये यांनी मला ॲग्रीमेंट बांधकाम पूर्ण करणार होते पण यांनी केलं नाही. माझं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि माझ्या आर्थिक नुकसानाची त्याचा मोबदला याच्या व्यतिरिक्त मला इतकं देण्यात यावं ही मागणी करावी लागेल. आणि रेरा त्या कोर्टामध्ये कोर्ट म्हणजे तिथे ती कोर्ट चालतो आणि ते निव्वळ आपल्यावर ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या बाजूला पण जावं लागेल.
सर्व मिळून केलं तर आपण मी खरोखर त्याच्यामध्ये मी मदत करेन. तसं बघितलं तर मी 30-40 वर्ष बिल्डिंग लाईनच आहे आणि मी लिगलच काम करतो, अनलिगलच्या भानगडीत परत नाही. आणि मी तर तुम्हाला सांगेन लिगलच करा. आणि ह्या गावाला तुमचे सोन्यासारखे दिवस येणार आहे. तुम्हाला एक सांगतो, एका गुंठ्याचं तुमच्याकडे एक 5 वर्षात 1 करोड रुपये भेटतील. 5 वर्षात 1 करोड रुपये भेटतील. सर्व सुविधा जमलं हे असेल तर आपण वकिलाचा पण तुमचा असेल वकील, त्या वकिलाकडे पाहिजे तर आपण चर्चा करू. पण ॲग्रीमेंट जर रजिस्टर असेल तर रजिस्टर कॅन्सल करायला कोर्टातच करावं लागतं. कोर्टातनं आपल्याला ते आपल्याला मागणी करा, यांनी जे नियम अटी दिले त्यांनी केल्यानंतर आम्हाला ॲग्रीमेंट कॅन्सल करा. आणि मी बिल्डरला सांगू इच्छितो, मॅरेथॉन म्हणजे मला वाटतं आमच्या डायगोला पण होता ना पडल्याला, तुम्ही या. तुमची नसेल तर बिल्डरला बिल्डरच्या बापाला बोलू. कसं आहे, बरेच ठिकाणी या बऱ्याच चुका आहेत. आपण त्यांच्या चुका आता सर्व ओपन नाही बोलत, आपण त्यांचं जिथं जिथं आहे ना तिथं आपण करूया. आणि मी एक छोटासा तुमचा बंधू आहे, माझ्याकडनं जितकं तुम्हाला अपेक्षित वाटेल काही हे मी मदत करू शकेन असं जर तिथं जिथं वाटत असेल तितकं माझ्याकडनं तुम्ही सांगा, मी तुमच्यासाठी कधीही यायला तयार आहे. धन्यवाद. मॅरेथॉन बिल्डर मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद मॅरेथॉन बिल्डर मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची.